तुमच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीमधलं जागा वाटप नेमकं कुठपर्यंत येऊन ठेपलंय? शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीमध्ये कुठे कुठे अजितदादांना एंट्री मिळाली आहे आणि कुठे कुठे बाहेर ठेवण्यात आलंय? कुठे भाजप ऐकत नाहीये आणि कुठे शिवसेना ऐकायला तयार नाहीये? बघूयात महानगरपालिका निहाय आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसणार असा चंग भाजप आणि शिवसेनेने बांधला आहे। यामध्ये त्यांचा जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला आता सूत्रांकडून समोर आला आहे। त्यामध्ये भाजप 140 तर शिवसेना 87 जागा लढवणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे। पण अजून देखील एव्ही फॉर्म हे उमेदवारांना वाटण्यात आले नाही। त्यामागचं कारण म्हणजे बंडखोरी होऊ शकते। त्यामुळे काही दिवसातच आता एव्ही फॉर्म हे उमेदवारांना देण्यात येणार आहे। मुंबईत जागा वाटपाचं गणित सुटलेलं असलं तर देखील मुंबईच्या शेजारीच असलेल्या ठाणे महानगरपालिकेत मात्र जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे। या ठिकाणी भाजपने 40 ते 45 जागांची मागणी केली आहे, तर शिवसेनेला या जागा मान्य नाहीत। त्यामुळेच निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आज धाव घेतली। या तिघांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील एक बैठक होणार आहे आणि त्यात ठरेल की नेमकं ठाण्यामध्ये भाजप किती जागांवर लढणार आहे। विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या रोषाला आज सामोरं जावं लागलं। कारण भाजपसोबत जागा वाटपाच्या चर्चेत त्या कुठेतरी कमी पडतायत असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। पुण्यात शिवसेनेनं 35 जागांची मागणी केली आहे, मात्र भाजपनं 15 जागा देऊ केल्यात। आता शिवसेनेनं निर्णायक इशारा दिलाय। हे सगळे जे शिवसैनिक बांधव आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जण तुमच्याशी बोललेले आहेत आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा। त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील। विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानं नाशिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट आहे, तर दुसरीकडे शिवसेना 50 जागांच्या मागणीवर ठाम असल्यानं जागा वाटपाचा तिढा नेमका कसा सोडवायचा असा प्रश्न भाजप समोर निर्माण झालाय। त्यामुळं शिवसेनेला 25 ते 30 जागा मिळतील अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे। मात्र शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी 50 जागांच्या मागणीचा पुनरुच्चार केल्यानं या संपूर्ण चर्चांचं खंडन केलंय। नाशिकमध्ये देखील युतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला एंट्री मिळण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीशी संपर्क साधायला सुरुवात केल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत गीतेंनी केलाय। काँग्रेस, पवार साहेबांची राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या चर्चेमध्ये बाकी मंडळी येते, कम्युनिस्ट येत आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि म्हणून माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा 3 दिवसापूर्वी निरोप आला की अजितदादांचा सुद्धा आम्हाला निरोप आहे की जे पुण्यात घडतंय ते नाशिकमध्ये करा आणि आपण सगळे एकत्र लढू। आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या सगळ्या बाकीची चर्चा करा, आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। जागा वाटपासाठी संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत, मात्र अजून तरी एक विशिष्ट फॉर्म्युल्यावर एकमत होताना दिसत नाहीये। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चर्चा सुरू होती। शिवसेना समसमान जागेसाठी आग्रही आहे, मात्र भाजपा जास्त जागांसाठी आग्रही आहे। त्यामुळे 7वी बैठकही निष्फळ ठरली। मुंबई पुण्याप्रमाणे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला युतीच्या वर्तुळाबाहेरच ठेवलाय। भाजपनं दगा दिल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे 100 जागा लढण्याचा निर्णय जाहीर केलाय।
कोणती जागा लढणार, तुम्हाला कोणत्या जागा लागतात, ह्याबद्दल त्यांनी आम्हाला कोणतंही ह्या ठिकाणी आश्वासन दिलं नाही. त्यांच्या आणि शिंदे गटाचे त्या ठिकाणी बैठका चालू आहे, त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहभागी करून घेतले गेलेलं नाही. त्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की शहरातील जवळपास 100 ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवार उभं या स्वतंत्र लढणार. स्वतंत्र आम्ही आता उभे करणार आहेत. तशी आमची तयारी आज झालेली आहे. कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे कल्याण डोंबिवलीचं राजकारण महापालिका निवडणुकांच्या घोषणा आधीच दिल्लीपर्यंत पोहोचलंय. आता कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीनंतर शिवसेना आणि भाजपांमध्ये जागा वाटपांविषयी महापौरपद, स्थायी समिती सभापती, सभागृह नेतेपद यावरून घासाघास सुरू झाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार युती झाली तरी दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते एकमेकांना किती मदत करतील याबाबत शंकाच आहे. मी आमची बाजू मांडत असताना किंवा आम्हाला 83 सीट लढायच्या आहेत, आम्हाला 5 वर्ष महापौरपद पाहिजे, आम्हाला सभागृह नेतापद पाहिजे, आम्हाला स्टँडिंग कमिटी ही 5 वर्षापैकी 3 वर्ष आम्हाला मिळाले पाहिजे. अशा प्रकारची ही साधक बाधक चर्चा ही आमची खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती श्रेष्ठी विचार करतील आणि त्यानंतर युतीच्या संदर्भातला निर्णय हा जाहीर होईल. युती होईल किंवा नाही होईल अशा प्रकारचं कन्फ्युजन अजूनही या ठिकाणी आहे. विदर्भातील 4ही महापालिकांमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे. नागपूर येथे झालेल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी हा महायुतीचा भिडू नसला तरी विदर्भातील 4ही महापालिकांमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीसोबत असणार आहे. अकोल्यापुरतं बोलायचं झाल्यास 2017मध्ये जिंकलेल्या आणि सध्या तिन्ही पक्षाच्या ताब्यात असलेल्या 61 जागा त्याच पक्षांना मिळणार आहे. मात्र उरलेल्या 19 जागा या तिन्ही पक्षांमध्ये समान पद्धतीनं वाटप करण्यात येणार आहे. अमरावती महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडून जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शेवटचा हात फिरवला जातोय. एकीकडे रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या रूपात युतीत तिसऱ्या भावाची एंट्री झाली. आता रवी राणांना सोडण्यात येणाऱ्या जागा वजा केल्या तर शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहणं औचित्याचं असणार आहे. जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या. उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल. रवीजी BJP सोबत भारतीय जनता पार्टीसोबत 14पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टीसोबतच राहणार आहे. ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.